विद्यार्थ्यांनो, आपले परत स्वागत आहे. या सत्रात आपण रासायनिक प्रतिक्रिया आणि समीकरणे या धड्यातून रासायनिक बदल, प्रतिक्रिया आणि समीकरणांचे प्रतिनिधित्व याबद्दल जाणून घेणार आहोत. परिणाम. या सत्राच्या शेवटी आपण याबद्दल जाणून घेण्यास सक्षम असाल. रासायनिक प्रतिक्रिया, रासायनिक समीकरणे, रासायनिक समीकरण लिहिणे, रासायनिक समीकरणे संतुलित करणे. महत्त्वाचे शब्द: रासायनिक बदल, रासायनिक प्रतिक्रिया, रासायनिक समीकरण, रासायनिक अभिक्रियांचे प्रतिनिधित्व, वायूंची उत्क्रांती, वायू सोडणे, अभिक्रियाक, रासायनिक बदल घडवून आणणारे पदार्थ, उत्पादने, प्रतिक्रियेनंतर तयार होणारा नवीन पदार्थ. सत्र सुरू करण्यापूर्वी आपल्या दैनंदिन जीवनात होत असलेले बदल पाहूयात. पचन प्रक्रिया, फटाके जाळणे, श्वसनाची प्रक्रिया, पाण्यात चुना चूर्ण घाला, आंबा पिकवणे, लोखंडी खिळे हवेतील आर्द्रतेसाठी दीर्घकाळासाठी उघड करणे. सत्र सुरू करण्यापूर्वी संकल्पना नकाशा पाहूया. रासायनिक अभिक्रिया झाल्याचे आपल्याला कसे कळते हे जाणून घेण्यासाठी आपण काही उपक्रम करू. क्रियाकलाप 1. चिमट्याने जोडीने मॅग्नेशियम रिबन धरा आणि प्रज्वलित करा. तुम्ही काय निरीक्षण करता? मॅग्नेशियम रिबन चमकदार पांढऱ्या प्रकाशाने जळते आणि हवेतील ऑक्सिजनवर प्रतिक्रिया देऊन पांढरी पावडर बनवते. तयार होणारी पांढरी पावडर मॅग्नेशियम ऑक्साईड आहे. क्रियाकलाप 2. एका चाचणी ट्यूबमध्ये सोडियम सल्फेट Na2SO4 कमी प्रमाणात घ्या. यामध्ये थोड्या प्रमाणात बेरियम क्लोराईड BaCl2 द्रावण टाका. तुम्ही काय निरीक्षण करता? बेरियम सल्फेटचे पांढरे अवक्षेपण तयार होते. क्रियाकलाप 3. टेस्ट ट्यूबमध्ये काही झिंक ग्रॅन्युल्स घ्या.
टेस्ट ट्यूबमध्ये झिंक ग्रॅन्युल्समध्ये पातळ हायड्रोक्लोरिक ॲसिड घाला. तुम्ही काय निरीक्षण करता? आता टेस्ट ट्यूबच्या तोंडाजवळ ज्वलंत माचिसची काठी ठेवा. उत्क्रांत झालेला हायड्रोजन वायू पॉप आवाजाने जळतो. तापमान तपासण्यासाठी चाचणी ट्यूबला स्पर्श करा. रासायनिक अभिक्रियाने उष्णता ऊर्जा सोडल्यामुळे चाचणी ट्यूब गरम होते. रासायनिक अभिक्रिया दरम्यान खालील बदल घडले असावेत. मूळ पदार्थ त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म गमावतात, म्हणून नवीन पदार्थ उत्पादने वेगवेगळ्या भौतिक अवस्था आणि रंगांनी तयार होतात. रासायनिक बदल एक्झोथर्मिक किंवा एंडोथर्मिक असू शकतात, म्हणजे उष्णता सोडली किंवा शोषली जाऊ शकते. त्यामुळे रासायनिक अभिक्रियेच्या शेवटी तापमानात बदल होऊ शकतो. ते प्रेसिपिटेट म्हणून ओळखले जाणारे एक अघुलनशील पदार्थ तयार करू शकतात. गॅस उत्क्रांत होऊ शकतो. रासायनिक समीकरणे. वाक्यात रासायनिक अभिक्रियांचे वर्णन बरेच मोठे आहे. हे शब्द समीकरण म्हणून लहान स्वरूपात लिहिले जाऊ शकते. क्रिया 1 मध्ये दिलेल्या प्रतिक्रियेचे शब्द समीकरण आहे. मॅग्नेशियम प्लस ऑक्सिजन मॅग्नेशियम ऑक्साईड अभिक्रिया करणारे उत्पादन. ज्या पदार्थांमध्ये रासायनिक बदल होताना त्यांना अभिक्रिया म्हणतात आणि नवीन पदार्थ तयार होतात त्यांना उत्पादने म्हणतात. येथे मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन हे अभिक्रियाकारक आहेत आणि मॅग्नेशियम ऑक्साईड हे एक उत्पादन आहे. ज्या पदार्थांमध्ये रासायनिक बदल होताना त्यांना अभिक्रिया म्हणतात आणि नवीन पदार्थ तयार होताना त्यांना उत्पादने म्हणतात. रिॲक्ट बाण आणि उत्पादनाच्या डाव्या बाजूला लिहिलेले आहेत. बाणाच्या उजव्या बाजूला लिहिलेले आहेत. ॲरो हेड पॉइंट प्रतिक्रियेची दिशा दर्शविणाऱ्या उत्पादनांना तोंड देतो. प्रतिक्रियेमध्ये एकापेक्षा जास्त अभिक्रिया करणारे किंवा उत्पादन सामील असल्यास ते त्यांच्या दरम्यान प्लस चिन्हाने सूचित केले जातात. रासायनिक समीकरण लिहित आहे. रासायनिक संयुगांचे सूत्रे वापरून रासायनिक समीकरणे अधिक संक्षिप्तपणे मांडली जाऊ शकतात. संयुगे हे त्यांचे रासायनिक सूत्र देऊन लिहिले जाते, जे घटकांनी चिन्हे सूचीबद्ध करते आणि कंपाऊंडमध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येक घटकाच्या अणूंच्या संख्या दर्शवण्यासाठी सबस्क्रिप्ट वापरते.
जर सबस्क्रिप्ट लिहिलेली नसेल तर क्रमांक 1 समजला जातो. जर आम्ल बेसवर प्रतिक्रिया देत असेल तर ते मीठ आणि पाणी बनते. अशा प्रतिक्रियांना न्यूट्रलायझेशन प्रतिक्रिया म्हणतात. HC1 plus NaOH is NaCl plus H2O. मॅग्नेशियम रिबन जळणे समीकरणाद्वारे दिले जाते. Mg plus O2 is MgO. अवक्षेपण निर्मिती समीकरणाद्वारे दिली जाते. BaCl2 plus Na2SO4 is BaSO4 plus NaC. रासायनिक समीकरणे संतुलित करणे. वस्तुमानाच्या संवर्धनाच्या कायद्यानुसार वस्तुमान निर्माण होऊ शकत नाही किंवा नष्टही होऊ शकत नाही. रासायनिक अभिक्रियामध्ये तयार झालेल्या उत्पादनाचे एकूण वस्तुमान सेवन केलेल्या अभिक्रियांच्या एकूण वस्तुमानाच्या बरोबरीचे असणे आवश्यक आहे. अणू हा घटकाचा सर्वात लहान कण असतो जो रासायनिक अभिक्रियामध्ये भाग घेतो. हा अणू आहे जो कोणत्याही पदार्थाच्या वस्तुमानासाठी जबाबदार असतो. प्रतिक्रियेपूर्वी आणि नंतर प्रत्येक घटकाच्या अणूंच्या संख्या समान असणे आवश्यक आहे. जर समीकरणाच्या दोन्ही बाजूंना वस्तुमान समान नसेल तर समीकरण असंतुलित आहे असे रासायनिक समीकरण हे प्रतिक्रियेचे कंकाल रासायनिक समीकरण असते. समीकरण संतुलित करण्याची पद्धतशीर पद्धत. प्रत्येक विक्रियाक आणि उत्पादनासाठी योग्य रासायनिक सूत्रांसह समीकरण लिहा. उदाहरणार्थ पाण्याच्या निर्मितीचा विचार करा. पायरी 2. असंतुलित समीकरणामध्ये उपस्थित असलेल्या विविध घटकांच्या अणूंची संख्या सूचीबद्ध करा. पायरी 3. अणूंची संख्या समान करण्यासाठी आपण संयुगांची सूत्रे बदलू शकत नाही. यासाठी पदार्थांच्या रेणूमधील अणूंच्या गुणोत्तराला स्पर्श करू नये. तथापि आम्ही सूत्रांपूर्वी गुणांक म्हणून योग्य संख्या नियुक्त करू शकतो. ऑक्सिजनच्या अणूंच्या समतोल राखण्यासाठी आपण गुणांक 2 2H2O म्हणून ठेवू शकतो.
पायरी 4. ऑक्सिजन अणू संतुलित केल्यानंतर हायड्रोजन अणू संतुलित आहे की नाही ते तपासा. RHS वर 4 आणि LHS वर 2 हायड्रोजन आहेत. H अणूंची संख्या संतुलित करण्यासाठी LHS मध्ये हायड्रोजनच्या रेणूंची संख्या 2 करा. दोन्ही बाजूंच्या घटकांच्या अणूंच्या संख्या समान आहे. हे समीकरण संतुलित आहे. रासायनिक समीकरणे संतुलित करण्याची ही पद्धत सर्वात लहान पूर्ण संख्या गुणांक वापरून हीट अँड ट्रायल पद्धत आहे. रासायनिक समीकरणे अधिक माहितीपूर्ण बनवणे. रासायनिक समीकरणे खालील अभिक्रिया आणि उत्पादनांची वैशिष्ट्ये व्यक्त करून अधिक माहितीपूर्ण बनवता येतात. शारीरिक स्थित, उष्णता बदल, एक्झोथर्मिक किंवा एंडोथर्मिक बदल, वायू उत्क्रांत झाला, वरचा बाण, अवक्षेपण तयार, खालील बाण.